नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आज आपण एकदमच वेगळी डिश बघणार आहोत. प्रत्येक प्रांतात हे डिश ह्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात. तर आज बघणार आहोत कारवार स्पेशल मुगा आंबटची रेसिपी. तर मंडळी, हिरव्या मुगापासून बनवली जाते, पण मूग त्याची साल पूर्णपणे काढायची असते. त्यामुळे आधी एक पूर्ण दिवस पाण्यात भिजत घालायचेत मूग आणि दुसऱ्या दिवशी त्याला एका कापडात बांधून ठेवायचे, म्हणजे छान मोड येतात. आणि त्यानंतर 2 तासपर्यंत पाण्यात भिजत घालायचे, म्हणजे त्याची सालं वेगळी होतात. ह्या प्रोसेसलाच थोडा वेळ लागतो, बाकी भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही. जवळजवळ अर्ध्या तासामध्ये होऊन जाते, अर्ध्या ते पाऊण तासामध्ये. तर ह्या पद्धतीने मोड आणून घेतलेले आहेत हिरव्या मुगाला. आता त्यात पाणी ओतायचे आणि 2 तासांपर्यंत झाकून त्याची साल वेगळी व्हायला ठेवायचे. वेळ नसेल तर थोडं कोमट पाणी करून टाकू शकतात. खूप साऱ्या पाण्यामध्ये धुवायचं आहे तुम्हाला. ही स्टेप खूप गरजेची आहे आणि एकदम सांभाळून करायची आहे. ह्या पद्धतीने साल निघतात बघा त्याचे. तर त्याला सारखं ढवळत राहायचे. सोबतच हे लक्ष ठेवायचे की त्याचे जे मोड आलेले आहेत ते जास्त निघायला नको. आता त्यासाठी एक साधंसं वाटण लागणार आहे. ओलं नारळ, अख्खे धणे आणि बेडगी मिरची लागणार आहे. बेडगी मिरची जास्त तिखट नसते, पण तिचा रंग छान होतो. तर फक्त 3 वस्तू लागणार आहेत. याचं वाटण लागणार आहे आपल्याला. कांदा, लसूण, टोमॅटो, अद्रक काहीच लागणार नाही आहे. फक्त बेडगी मिरची, ओलं नारळ आणि धणे. आता बघा, ह्या ठिकाणी मी कशा पद्धतीने धुवायचे ते तुम्हाला थोडक्यात दाखवून देत आहे. पाण्यामध्ये भिजवल्यानंतर त्याची सालं आपोआप निघून जातात, पण खूप मोठं असं पातेलं घ्या. त्यामध्ये भरपूर असं पाणी टाका आणि हळुवारपणे ह्या पद्धतीने थोडे मूगही त्यात जातील, पण ते पण नंतर आपल्याला चाळून घ्यायचे. पुन्हा 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 चाळून घ्यायचे. या प्रोसेसला मला 15 ते 20 मिनिट लागलेले आहेत. यातच जास्त वेळ जातो. पुन्हा पाणी टाकायचे आणि पुन्हा या पद्धतीने साल काढून घ्यायची आहे. 5 ते 7 वेळा काढल्यानंतर ह्या पद्धतीने तुम्हाला मिळेल. अगदीच निघत नसतील तर तुम्ही ताटामध्ये घेऊन निवडून घेऊ शकतात. हे बघा, जे चाळून घेतलेले होते सालासकट निघालेले मूग, ते ह्या पद्धतीने मी ताटात काढून घेतलेले आहेत आणि साल निघालेले मूग वेगळे करत आहे आणि साल वेगळी करत आहे. बघा, या पद्धतीने करायचे आणि पाण्यात टाकायचे. या पद्धतीने पण तुम्ही करू शकतात आणि सुरुवातीला दाखवलं त्या पद्धतीने दोन्हींना वेळ लागतोच. आता आपल्याला थोड्याशा तेलामध्ये बेडगी मिरची भाजून घ्यायची आहे. धने पण भाजून घ्यायचे आणि ओल्या नारळाचा चव काढून घ्यायचा आहे. किसून घ्यायचं आहे, नाही तर मग चव काढून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने अगदी लो गॅसवर आपल्याला शेकून घ्यायचे. लक्षात ठेवायचे की हा मसाला अजिबात जळता कामा नये, कारण हाच एक मसाला आहे जो या भाजीची टेस्ट खूप वेगळी बनवतो. आता इथे मी छान असं ओलं नारळ किसून घेतले आणि धने आणि बेडगी मिरचीमध्ये टाकून घेतले आणि छान खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला. अगदी कमी तेलामध्ये भाजायचे, जास्त तेल टाकायचं नाहीये. तर ह्या पद्धतीने छान असं हलवत हलवत भाजून घ्यायचे. आणि भाजल्यानंतर बाजूला काढायचे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी. आता साईडला ठेवायचे आणि मसाला थंड होतोय आपला, तोपर्यंत आपल्याला मूग वाफवायला ठेवायचे. पण ते कशा पद्धतीने ठेवायचे ती पद्धत पाहून घ्या, खूप वेगळी आहे. इथे आपल्याला छान अशी फोडणी द्यायची आहे.
2 फोडण्या द्यायच्या आहेत, सुरुवातीला पण आणि शेवटी पण. त्यामुळे राई जिरे हे बेताने घालायचे. थोड्याशा तेलामध्ये अगदी थोडं अर्धा चमचा एवढी राई टाकायची आहे आणि थोडंसंच जिरं. खमंग बसली पाहिजे फोडणी. आणि कढीपत्ता टाकायचे, छान तडतडू द्यायचे. नंतर हिंग टाकायचे अर्धा चमचा एवढं आणि गॅस लगेचच मंद करायचा आहे. आता आपण जे मूग धुवून घेतलेले आहेत, साल काढलेले मूग, ते ॲड करायचे यामध्ये. तर त्याचं पाणी, थोडंसं पाणी निथळून घ्यायचे आणि ॲड करायचे. मग फोडणी बसल्यानंतर थोडं पाणी टाकून आपण वाफवून घेणार आहोत. थोडा वेळ लागतो हे मूग व्हायला, कारण अगोदर आपण शिजवून घेतलेले नसतात. पण ह्याच पद्धतीने बनवायचे आहेत, शिजवून घ्यायचे नाही आहे. आता सर्व मूग ॲड केल्यानंतर छान असे मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये. तोपर्यंत आपला मसाला थंड होत आहे. छान मिक्स करून घ्यायचे. आता आपल्याला त्यात थोडी हळद टाकायची आहे. हा मसाला वाटलेला नंतर टाकायचा आहे आपल्याला. आधी मिक्स करून घ्यायचे. आणि मसाल्यांमध्ये फक्त हळद जाणार आहे, त्यात दुसरा कुठलाही मसाला टाकायचा नाही आहे. हळद टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे. बघा ह्या पद्धतीने. आता मुगाचंच थोडं पाणी सुटलेलं आहे, पण थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला छान असं वाफेवर मूग शिजवून घ्यायचे आहेत. थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, अगदी अर्धा ग्लास. आणि मिक्स करून घेतलं एकदा. आता आपल्याला असं एक ताट घ्यायचं आहे ज्यावर पाणी राहू शकेल, कारण त्या वाफेनेच आपले मूग हे शिजून येतील छान. आता मी कढईपेक्षा थोड्या मोठ्या आकाराचं झाकण घेतलंय, ज्यामध्ये पाणी राहू शकेल. त्यावर पाणी ठेवलंय आणि आता याला शिजू द्यायचे. तोपर्यंत आपल्याला वाटण करून घ्यायचं आपल्या मसाल्याचं. पुन्हा एकदा सांगते, धने, ओलं नारळ आणि बेडगी मिरची, 3च वस्तू टाकायचे. दुसऱ्या कुठल्याही वस्तू ॲड करू नका, नाहीतर टेस्ट ही खूप वेगळी येणार. जी खरी टेस्ट आहे भाजीची ती तुम्हाला मिळणार नाही. एका वेळेला येत नसेल तर थोडं थोडं मिक्सरमध्ये टाकायचे वाटण आणि वाटून घ्यायचे. बघा या पद्धतीने असा रंग येतो. हाच रंग हवा आहे आपल्याला भाजीसाठी. आता पुन्हा दुसरी बॅच वाटून घेतली आहे मी. तर जवळजवळ एक मोठी वाटी एवढं वाटण झालेलं आहे आपल्याकडे. आता भाजीला जितपत वाटण लागेल तितपत वाटण आपण त्यात टाकूया. पुन्हा पुन्हा चेक करत राहायचे. आता झाकण खोलल्यानंतर बघायचे कितपत शिजलेले आहेत आपले मूग. अजून बाकी आहे शिजायचे, त्यामुळे पुन्हा झाकण ठेवायचे आणि होऊ द्यायचे. गॅस हा मंदच आहे. आता पुन्हा 10 मिनिट नंतर चेक करायचे मूग शिजले आहेत की नाही. कारण एकदा तुम्ही नारळाचं वाटण टाकाल तर त्यानंतर मग खूप जास्त वेळ लागतो शिजायला. त्यामुळे या पद्धतीने आधी शिजवून घ्यायचे, नंतर वाटणामध्ये शिजवायचे आहेत. बघा या ठिकाणी 80% शिजलेले आहेत, तरी अजून थोडा वेळ होऊ द्यायचे. त्यामुळे आता आपण थोड्या वेळाने वाटण ॲड करायचे त्यामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचा एक इन्ग्रेडियंट्स आहे, तो म्हणजे कोकम. अगदी जास्त नाही, पण थोडा कमी प्रमाणात कोकम टाकायचे. कोकमची डिश आहे, त्यामुळे कोकम हे नक्की लागतं. कोकम टाकल्यानंतर आपलं वाटण ॲड करायचे त्यामध्ये. इथे मी जवळजवळ 2 ते 3 मोठे चमचे वाटण ॲड केलेलं आहे. आता छान मिक्स करून घेत आहे.
बघा ह्या पद्धतीने, कारण ह्या वाटणाचाच घट्टपणा येतो भाजीला, दुसरं काहीच आपण ॲड केलेलं नाही आहे त्यात. बघा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. 2 मोठे चमचे टाकले आहेत आणि एवढं उरलेलं आहे वाटण. पुन्हा आपल्याला वाटलं पाणी टाकल्यानंतर की घट्ट नाही आहे, तर थोडं वाटण आपण अजून ॲड करून थोडा वेळ शिजू देऊ शकतात. आता तेच गरम पाणी ॲड करायचे, थंड पाणी टाकायचं नाही आहे, नाहीतर मूग शिजणारच नाहीत तुमचे. परत मिक्स करून घ्यायचे. बघा छान असा रंग आला आहे, पण अजून भाजी पूर्णपणे शिजलेली नाही आहे, त्यामुळे आणखी वाट बघावी लागणार आहे थोडा वेळ. त्यासाठी अजून थोडं पाणी लागणार आहे. बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून आणखी थोडा वेळ होऊ द्यायचे. शेवटी चवीपुरतं मीठ टाकायचे आपल्याला. तुम्हाला हवं असेल तर या स्टेजला तुम्ही चाखून पाहू शकतात की किती मीठ आपण ॲड करू शकतो. मीठ टाकल्यानंतर आणखी एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि या स्टेजला तुम्ही गॅस फास्ट करू शकतात. आता फास्ट गॅसवर 10 मिनिटं होऊ द्यायचं आहे, 10 ते 15 मिनिट. छान वाफ आल्यानंतर गॅस लो करायचे आणि चेक करायचे मूग शिजलेले आहेत की नाही आणि भाजी व्यवस्थित झालेली आहे की नाही. बघा वाटण साईडला लागलंय, ते साईडचं वाटण काढायचे, कारण भाजी उकडत येते तेव्हा नारळ आहे म्हणून ते साईडला होतं. त्याला पुन्हा पुन्हा मिक्स करावं लागतं. म्हणजे जोपर्यंत भाजी होत आहे तोपर्यंत तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे भाजीवरती. बघा ह्या ठिकाणी आता आपली भाजी शिजलेली आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही झाकण खोलून फास्ट गॅसवर पण थोडा वेळ होऊ देऊ शकता. जितपत तुम्हाला रसा हवा असेल भाजीचा तितपत तुम्ही पाणी त्यात ॲड करू शकतात. आता भाजी झालेली आहे, तो गॅस बंद करायचा आहे आणि एका दुसऱ्या पॅनमध्ये आपल्याला फोडणी करायची आहे. आता दुसऱ्या गॅसवर फोडणी करायला घ्यायची आहे. तो गॅस बंद केल्यानंतर एक छोटं तडका पॅन घ्या, छोटंसं, किंवा वाटीमध्येही तुम्ही घेऊ शकता. 1 ते दीड छोटा चमचा तेल ॲड करायचे आणि त्यामध्ये अगदी कमी प्रमाणात राई टाकायची आहे. लक्षात ठेवा, कधीही फोडणी देत असताना तेल छान गरम असलं पाहिजे. त्यानंतर कढीपत्ता आणि 2 लाल अख्ख्या बेडगी मिरची ॲड करत आहे मी. तडका द्यायचा आहे आणि भाजी आपली रेडी आहे. आता तडका पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये. आणि गरम गरम भाताबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकतात. बघा रेडी आहे आपली भाजी आता खाण्यासाठी. थोडा वेळ झाकून ठेवायचे, त्यानंतर अशी तर्री वर येते आपोआपच. बघा किती छान दिसत आहे भाजी. तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही भाताबरोबरच खा. चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतात, पण भाताबरोबर याची टेस्ट खूपच वेगळी येते. तर मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत पण पोहोचवा आणि कमेंट्स पण करत राहा. थँक्यू.